नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 14 एप्रिल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. ही जयंती देशभरात साजरी केली जाते, परंतु कुठेतरी कोरोनाच्या सावटाखाली गेल्या वर्षी आणि या वर्षीची जयंती ही आपल्याला घरीच राहून साजरी करावी लागते. आपण या महामानवाला एक अभिवादन देण्यासाठी लोकतंत्र मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक खास अनोखा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत शाहीर संभाजी भगत. बदलापूर येथे राहणारे शाहीर संभाजी भगत यांची ओळख, त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. त्यांनी आंबेडकर चळवळीमध्ये अनेक वर्ष कार्य केलेलं आहे. त्यांचं जे कार्य आहे किंवा समाजात जे काही सामाजिक समस्या आहेत त्या त्यांनी पोवाडांच्या स्वरूपात किंवा शाहीर स्वरूपात ह्या लोकांसमोर मांडलेल्या आहेत. आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम मी तुमचं लोकतंत्र मराठीमध्ये स्वागत करते. काय सांगाल, सध्या कोरोनाचं सावट आहे आणि ही जयंती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती गेल्या वर्षी आणि यावर्षी ही या सगळ्या सावटाखाली कुठेतरी घरात राहून साजरी करावी लागते. तेव्हाचा जो जल्लोष होता, 2 वर्षापूर्वीचा जो जल्लोष होता, हर्षोल्लास होता, तो कुठेतरी मावळलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही काय आंबेडकरी जनतेला सांगाल? आता हे जे संकट आहे, या संकटाचं विश्लेषण अनेक प्रकारे लोक करत आहेत. मला माहीत नाही की हा जो विषाणू आहे हा मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे, परंतु जयंतीच्या गेल्या वर्षीसुद्धा जयंतीच्याच दरम्यान हे सगळं आलं आहे आणि यावेळेस तर ते अधिक सिव्हिअर पद्धतीनं आलेलं आहे. आणि त्यामुळे मी आंबेडकरी जनतेला विनंती करतो की बाबासाहेब आपल्या सर्वांच्या विचारांमध्ये, मनामध्ये आहेत, परंतु ही एकूण परिस्थिती पाहता आपल्यामुळे इतरांना किंवा इतरांमुळे आपल्याला काही घात होता कामा नये, म्हणून आपल्या घरातून अतिशय शांतपणे आणि गांभीर्यानं ही जयंती आपण केली पाहिजे. सुरुवातीला मी तुमच्या सगळ्यांचा जो उत्साह आहे, तुमच्या सगळ्यांचं जे काही आनंद आहे याच्यावर विरजन घालत नाही. आनंद व्यक्त करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात, परंतु आजचा हा जो काळ आहे तो भयावह आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की रस्त्यावर येऊ नका. सरकार किंवा राजकारणी यांचे वेगवेगळे फंडे असतात आणि ते काय आपल्या बाजूनं आहेत किंवा आंबेडकरी चळवळीच्या बाजूने आहेत असं माझं काही म्हणणं नाही. समग्र जागतिक भांडवलशाही जी आहे ती या जंतूचा वापर एका हायड्रोजन बॉम्बसारखी करते आहे असं माझं मत झालेलं आहे. तो जो काही जंतू आहे तो जंतू मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे त्याच्या बाबतीत मी बोलत नाही, कारण मी त्याच्याबद्दल मला ज्ञान नाही. पण या बाबतीत मी निश्चितपणे सांगू शकतो की जागतिक पातळीवरचे सगळे सत्ताधारी जे आहेत ते या करोनाच्या आडून देशोदेशीची जी गरीब जनता आहे तिच्या विरोधामध्ये हे पुकारलेलं तिसरं महायुद्ध आहे. आणि म्हणून या महायुद्धाच्या काळातसुद्धा आम्ही बाबासाहेबांचे लेकरं त्यांना अतिशय गांभीर्यानं वंदन करतो. ही वाहिनी पाहणारे जे सगळे प्रेक्षक आहेत या सर्वांना मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा, सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांनी घरात राहावं अशी विनंती करतो. खूप चांगला संदेश तुम्ही दिलेला आहे आंबेडकरी जनतेला की सध्याची परिस्थिती पाहता कोणालाही आपल्यामुळे घात होऊ देऊ नका किंवा आपल्यालाही त्याचा घात होऊ देऊ नका. यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही घरी राहा. तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये इतकी वर्ष कार्यरत आहात आणि आंबेडकर हे तुम्ही खूप जवळून अनुभवलेले आहात, तर तुम्ही आजच्या जयंतीच्या निमित्तानं आंबेडकर, तुम्हाला समजलेले आंबेडकर हे तुम्ही पोवाडा स्वरूपात कसे सांगाल किंवा भावना स्वरूपात? गाणं तर मी नेहमी गातो आणि मला वाटतं की गाण्यापेक्षा सुद्धा वैचारिकदृष्ट्या बाबासाहेबांना, कारण काय झालेलं आहे की बाबासाहेबांच्या भक्तिगीताच्या माध्यमातून लोक एंटरटेनमेंट करतात आणि नंतर विसरून जातात. तर मला तो आता 40 वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून मला जे बाबासाहेब समजले, मी फार छोटा माणूस आहे, रस्त्यावरचा गाणारा माणूस आहे, पण बाबासाहेब मला जे समजले ते हे होते की या देशावर साधारणपणे 5000 वर्ष एका गुलाम असलेल्या मानव समूहाला त्यांनी जागं केला आणि ते जागं करताना ते स्वतः खूप काबाड कष्ट आणि मेहनत देऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण म्हणजे आज आपण ज्या डिग्र्या घेतो तसं नाही घेतलं. काळ वेगळा होता, त्या काळच्या शिक्षणाचा अर्थ वेगळा होता. आज आपण सगळे पोटासाठी शिकतो, पण बाबासाहेब हे पोटासाठी शिकले नाहीत, ते समाजासाठी शिकले. एका बाजूला त्यांनी
आपली जी परिस्थिती होती म्हणजे जातीव्यवस्थेची जी काही वास्तविकता होती ती समजून घेतली आणि ती माहीतच होती त्यांना, कारण ते स्वतः त्यातून जात होते. आणि या सगळ्याचा अन्वयार्थ त्यांनी युरोपमध्ये जाऊन निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास आणि ध्यास घेऊन ते शोधून काढलं आणि पुन्हा येऊन ते गप्प बसले नाहीत, तर या ठिकाणी त्यांनी जे गुलाम होते त्या गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली. आणि या गेल्या शतकामधलं जे उत्तरार्ध जो आहे किंवा पूर्वार्धाचा पण काही भाग जो आहे तो या आंबेडकरी आंदोलनाने गाजलेला काळ आहे किंवा त्याच्यावर भारताच्या संपूर्ण इतिहासावर त्याची मोहर आहे. तर हे बाबासाहेबांनी केलं. त्याचं कारण हे होतं की त्यांना जमीन पण कळत होती नीट आणि त्यांना कळत होतं की शास्त्रांचा अभ्यास करून कशा पद्धतीनं आपल्या प्रश्नांची उकल केली पाहिजे. आता बाबासाहेब हे फुल्यांचे शिष्य होते, बाबासाहेब हे कबीराचे शिष्य होते, बाबासाहेब हे तथागत महाकारुणिक गौतम बुद्धांचे शिष्य होते. आणि या तिघांचे शिष्यत्व त्यांनी नुसतं म्हणजे त्यांनी त्यांचं वाचलं नाही, तर कबीराचं संतपण, बुद्धाची करुणा आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांची अतिशय परखड चिकित्सा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं घेतल्याने त्या जशा तशा नाही घेतल्या तर त्याचा विकास केला. आणि संपूर्ण जे म्हणजे साधारणपणे बाबासाहेब या भारताच्या इतिहासाच्या सेंटरमध्ये किंवा चर्चेच्या सेंटरमध्ये हे 1920च्या दरम्यान येतात. 1920 ते 1956 बाबासाहेब जाईपर्यंतचा जो काळ आहे, तर त्या काळामध्ये त्यांनी जे काही निर्माण केलं, ती जी मोहर उठवली, तर ही त्यांनी फुल्यांकडनं जे घेतलं त्याचा विकास केला, बुद्धाकडनं जी करुणा घेतली त्याचा अधिक विकास केला. म्हणजे फुल्यांकडनं जे चिकित्सेचं पद्धत घेतली, बाबासाहेबांनी सर्वांगाने चिकित्सा केलेली आहे. म्हणजे अर्थशास्त्राची चिकित्सा केलेली आहे, इतिहासाची चिकित्सा केलेली आहे. बाबासाहेबांनी राज्यशास्त्राचे नवे नियम शोधून काढले, सोशॉलॉजीमध्ये नवे कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे, म्हणजे पत्रकारितेमध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे. जसं की तुम्ही मगाशी म्हणाल की बहुआयामी आहे बाबासाहेब. तर असा कोणता विषय नाही की मला म्हणजे मी त्यांचा फक्त अनुयायी म्हणून मी सांगत नाही किंवा मी बुद्धिस्ट आहे म्हणून सांगत नाही. मी ज्या हॉस्टेलमध्ये शिकलो ते हॉस्टेल सिद्धार्थ विहार हॉस्टेल हे मला कळलं की बाबासाहेबांनी स्वतः डिझाईन केलं होतं आणि ते डिझाईन करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः आर्किटेक्चरचा अभ्यास केला. आणि मी ज्या हॉस्टेलमध्ये शिकलो ते हॉस्टेल सर्वांगानं म्हणजे इतकं चांगलं हॉस्टेल मी कधी म्हणजे माझ्या जन्मात मी कधी बिल्डिंगमध्ये राहिलोच नव्हतो. मी तर गटारावरच राहिलेलो माणूस आहे. परंतु जेव्हा मी हॉस्टेलमध्ये गेलो मला जेव्हा कळलं की हे बाबासाहेबांनी डिझाईन केलेलं आहे, तर बाबासाहेबांचा इंजिनिअरिंगशी काय संबंध, म्हणजे एकूण बाबासाहेबांनी जी सगळी अभ्यास करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे एका ठिकाणी मी वाचलं की हिराकूट धरण आहे, भाकरनांगल धरण आहे, तर त्याचं डिझायनिंगच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांना इंजिनिअरिंगचे स्टुडंट नव्हते, परंतु ज्यावेळेस त्यांनी इंजिनियर लोकांची बैठक बोलवली या धरणाच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये, तर त्या ज्या गोष्टी त्या इंजिनियर लोकांना माहीत नव्हत्या त्या बाबासाहेबांनी सगळा अभ्यास करून तयार केले, म्हणजे अभ्यास करून तयार होते. त्यामुळे समोरच्या माणसाला त्यांना कळलं की हा या खात्याचा मंत्री आहे आणि याला जर एवढं माहिती आहे तर मग ह्याच्यासमोर आपण काही गफलती करणं हे शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा ज्ञानावरचा जो प्रकांड विश्वास होता, प्रचंड विश्वास होता, तर तो मला वाटतं की आम्हाला तो ज्ञानाच्या बाबतीतलं जे त्यांचं आस्था जी आहे ती आपल्याला घेतली पाहिजे. आणि मी असं बाबासाहेबांकडे बघतो की ठीक आहे, बाबासाहेबांनी आता जाऊन आता जवळजवळ एक अर्धशतक संपून गेलेला आहे. आजचा जो समाज आहे तो अर्धशतक पुढं आलेला आहे. तर या अर्धशतक पुढं आलेल्या समाजाचे प्रश्न जे बदललेले आहेत, म्हणजे मी आणि माझी मागची पिढी याच्यामध्ये अंतर आहे आणि ते पण मोठं अंतर आहे. तर जातीव्यवस्थेचं स्वरूप बदललेलं आहे, अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदललेलं आहे. तर या बदललेल्या भारतीय समाजाच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये, कारण ते आम्हाला बदलायचं आहे, तर त्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांची कास धरून त्यांच्या दिशेनं
हे बदललेल्या स्वरूपाचा जोपर्यंत आपण अन्वयार्थ लावत नाही तोपर्यंत आपलं काय खरं नाही. नक्कीच साधारण 94 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूर शहरात आले होते आणि त्यावेळेला जी शिवजयंती साजरी करण्यात आली होती त्यावेळेच्या त्या समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्यावेळेची बदलापूरची साधारण परिस्थिती कशी होती ही तुम्हाला म्हणजे समजली असेल, तुम्ही अनुभवलेलं असेल, काय असेल? साधारणपणे 100-1 वर्षापूर्वी हे शहर नव्हतं. बदलापूर एक छोटं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्या गावाची घरं पण आहेत, तिथे सगळ्या आळ्या आहेत आणि ते एक ओरिजिनल गाव आहे. बदलापूर हे नावच मुळात मध्ययुगामध्ये हा ट्रेड रूट होता, म्हणजे व्यापारी मार्ग होता. आणि या व्यापारी मार्गावरनं ही जी बदलापूरची जी नदी आहे त्या नदीच्या या किनाऱ्यावर आणि त्या किनाऱ्यावर घोडे बदलले जायचे आणि म्हणून त्या शहराचं नाव म्हणजे त्या गावाचं नाव बदलापूर असं पडलं. आता एक छोटंसं खेडं म्हणण्यापेक्षा थोडंसं मोठं गाव, म्हणजे जिथे 18 पगड जाती 12 होते अशा प्रकारचं गाव होतं. ते अगदीच छोटं नव्हतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची 94 वर्षाच्या पूर्वी जी जयंती होती त्या आजचे शिवाजी नव्हते. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर शोधून काढली आणि त्यांची शिवजयंती सुरू केली आणि नंतर ती दुसऱ्या कोणीतरी सुरू केली. अशा प्रकारच्या आवई उठवली गेली आणि तेच आता खरं झालं. म्हणजे जे खरं होतं ते आता पडद्याआड गेलेलं आहे आणि ज्यांनी सुरू केली नाही त्यांचं नाव मात्र वर आलेलं आहे. हे डिस्टॉर्शन आहे. हे जे आपल्या इतिहासाचं विद्रुपीकरण जे आहे तर ते त्यावेळेस तसं नव्हतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या काळामध्ये बहुजन समाजाने एकत्र यावं, 18 पगड जातीने एकत्र यावं आणि ब्रिटिश आणि या देशामधले जे शोषक बाहेरून आलेले आहेत त्या दोन्हींच्या विरोधामध्ये विद्रोह करा अशा प्रकारची ती त्या काळातली परिस्थिती होती. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी काय भाषण केलं आहे याचं काही हे सापडत नाही. परंतु बाबासाहेबांची एक सवय होती की प्रत्येक भाषणाच्या आधी ती तयारी करायची, म्हणजे ते नोट्स काढायचे. आता त्या नोट्स आता अजून काही साहित्य येणार आहे तर त्याच्यामध्ये त्या नोट्स असतील किंवा आले असतील तर मी वाचलेल्या नाही आहेत, ती माझी मर्यादा असू शकते. परंतु बाबासाहेबांना ते युरोपमध्ये शिकलं असल्यामुळे आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते शिकत होते तर ते ब्रिटिशांची एक पद्धत होती की कोणतीही गोष्ट बोलण्याआधी ते नीटपणे त्याची तयारी करणं, कारण ते खूप कायदेशीररित्या आणि हे सगळं असं बघायचे, काटेकोरपणे बघायचे. तर बाबासाहेबांनी तिथं नेमकं काय भाषण केलं आहे माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब मानत होते. त्यांचे म्हणजे पॅम्पलेट्स जे आहेत निराळ्या आंदोलनाचे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो होते. अलीकडच्या काळामध्ये या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी बहुजन समाज आणि धर्मांतरित जे मंडळे आहेत किंवा जे हिंदू दलित आहेत यांच्यामध्ये एक मोठी भिंत टाकून छत्रपती शिवाजी महाराज यांचं असं एक प्रतीक बनवलं की जे दलितांशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारचं. परंतु तसं नाही. मी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं नाटक केलं आणि माझी तीच सल होती की भीमनगर आणि शिवाजी यांचा संबंध काय आहे हे समजावण्याचा प्रयत्न केला. तर मी बाबासाहेबांचा शिष्य आहे. बाबासाहेबांनी जे जे काय उजेडाचे पुंजके आमच्यासाठी ठेवलेले आहेत त्याचे सूर्य आम्हाला घडवायचे आहेत आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या मार्गानं हे काम करतो आहोत. नक्कीच कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त अस्पृश्यांसाठीच नव्हे, दलितांसाठीच नव्हे, तर देशातील प्रत्येक अशा वेगवेगळ्या घटकांसाठी काम केलेलं आहे. महिला वर्गांसाठी, कामगार वर्गांसाठी, सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि अख्खं देश उभं करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापुरताच मर्यादित राहिलेत अशी कुठेतरी खंत वाटते का तुम्हाला? याची अनेक कारणं आहेत. म्हणजे त्याचा आता सामाजिकदृष्ट्या खूप अभ्यास पण होतो आहे निराळ्या विद्यापीठांमध्ये. मला जे एक महत्त्वाची 2-3 कारणं वाटतात ते की या देशामध्ये सातत्यानं जर मानव्याला उजागर करणारं आणि माणूसपणाचा विकास करणारी जी कुणी महामानव कुठल्याही जातीमध्ये असतील तर त्यांना ते आयसोलेट केलं जातं. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगातले
असे महामानव आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं या भारतीय उपखंडामध्ये माणुसकीचा नवा श्वास हा या संपूर्ण समाजाला दिला. आता त्यांच्यामध्ये एक प्रकारे ते माणुसकी होती आणि दुसऱ्या बाजूला बंड होतं. या बंडाची भयंकर भीती या देशातल्या सत्ताधाऱ्यांना होती. एका ठिकाणी म्हटलेलं आहे की डेड आंबेडकर इज डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर. मृत बाबासाहेब हे अतिशय घातक आहेत या व्यवस्थेला आणि म्हणून त्यांना पहिल्यांदा काय केलं की जातीच्या कुंपणात ढकलण्याचा प्रयत्न झाला. आणि बाबासाहेबांचे अनुयायी नसलेले परंतु बाबासाहेबांचे जे भक्त आहेत ते लोक, कारण त्यांना काही बाबासाहेब काय बोलत आहेत आणि काय नाही ते त्याचं काही माहिती नव्हती, त्यामुळे ते आमच्या जातीचे आहेत अशा प्रकारे विळखा घालणारे सुद्धा अज्ञानी लोक हे बुद्धिस्ट नवबुद्धिस्ट समाजामध्ये होते आणि त्यांनी ते म्हणजे व्यवस्थेला कुंपण घालायचंच होतं. यांनी काटे आणून दिले आणि त्यांनी ठोकून दिल्या. अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या बाजूला एक कुंपण त्यांनी आयसोलेशनचं कुंपण केलं. आणि मग काय आलं की बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती सगळ्यांनी लक्षात घ्या की ज्या वेळेस या देशामधले जे अस्पृश्य आहेत ते काही नवं करतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टीला ते अस्पृश्य करून टाकतात. उदाहरणार्थ बाबासाहेबांनी बाबासाहेब बुद्धाकडे गेले. बुद्ध मूलतः क्षत्रिय राजकुळातला माणूस, काय अस्पृश्य नव्हता, परंतु बाबासाहेबांनी त्यांना स्पर्श केला आणि बुद्धाला अस्पृश्य करून फक्त आता एक बुद्धिस्ट समाज जो आहे छोटा आहे 5-6% असेल महाराष्ट्रामध्ये, त्या 5-7% घरापुरता बुद्धाला कैद करून टाकला. बुद्ध हा आशिया खंडातला नव्हे जगातला सर्वात आधीचा महत्तम क्रांतिकारक आहे. म्हणजे विज्ञानाचे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याचा पाया घालणारा, म्हणजे जागतिक पातळीवर धर्माचा पाया म्हणजे मानव धर्माचा पाया. बुद्धानंतर सगळे धर्म आलेले आहेत. बुद्धानंतर ख्रिश्चनिटी आलेली आहे, बुद्धानंतर इस्लाम आलेला आहे, बुद्धानंतर या जगामध्ये 300 धर्म आलेले आहेत आणि या 300 धर्मावर बुद्धाची सावट आहे. अशा बुद्धाला तथागतांना एक छोटा मानव समूह 5-7% महाराष्ट्रातला आणि देशाच्या संख्येमध्ये बघितलं तर नगण्य अशा घरामध्ये बंद केलेला आहे. हा मोठा क्राईम आहे. त्याला अस्पृश्य करून टाकला. बाहेर गेल्यानंतर मात्र या देशातले जे काही महान लोक आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणत नाही की मी रामाच्या भूमीतून आलो म्हणून. त्यांना सांगावं लागतं की आय एम फ्रॉम लँड ऑफ बुद्धा, मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे. कारण बुद्ध जागतिक आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान जागतिक आहे. आज अख्खं जग फक्त आशिया खंड नव्हे, अख्खं जग हे बुद्धाच्या विचारांच्या शोधात आहे. प्रभावित आहे असं मी म्हणणार नाही, विचाराच्या शोधात आहे. आशिया खंडातले काही देश बुद्धानं प्रभावित आहेत, काहींनी धम्म स्वीकारलेला आहे. त्या बुद्धाला महाराष्ट्रामध्ये एका जातीच्या घरामध्ये पॅक केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यांनी गुरु मानलं. आता त्याची जात बीत काढायची काही गरज नाही, त्या माणसाने स्वतःच जात सोडली होती. त्याला एका विशिष्ट जातीपुरतं मर्यादित केलं. माळ्यांच्या घरामध्ये म्हणजे जातीचं नाव घेतात पण माळ्यांच्या घरामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंचं काय माहीतच नाही आहे. मुळात फोटो असणं तर दुरापास्त गोष्ट आहे. तो कुठे आहे? ज्यांनी गुरु मांडलं त्या लोकांच्या घरामध्ये. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. आता संविधान तर अख्ख्या जगासाठी लिहिलं होतं, जसं तुम्ही म्हटलं की या देशातल्या सगळ्या लोकांसाठी त्यांनी केलं. मोठी लिस्ट आहे, मी सांगत बसणार नाही, परंतु संविधानामध्ये तर सगळ्यांसाठी केलं होतं. ते संविधान अस्पृश्य करून टाकलं. आज ज्याच्या घरात संविधान आहे, बाहेरचा माणूस आला दुसऱ्या जातीचा आणि त्याने संविधान बघितलं, जे बी मला आहे का? जसं की इतर जातींचं संविधानच नाही आणि ते नागरिक आहेत, स्वतःला नागरिक म्हणवतात. तर हा देश नागरिकत्वाच्या लायकीचा व्हावा म्हणून बाबासाहेबांनी संविधान दिलं. पण शेवटी या देशानं आपली लायकी दाखवली. मॅक्झिमम लोक आता नागरिक नाहीत, मतदानापुरते नागरिक आहेत. 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला ते तिरंगी लावतात
त्या दिवशी 26 जानेवारी संध्याकाळी जाऊन पूजा करतात. उत्तर म्हणजे ती काय सत्यनारायणाची पूजा करतात आणि केलेल्या पापाचं क्षालन करतात. ही या देशाची स्थिती आहे. तर बाबासाहेबांना आयसोलेट करण्याचा आणखी अनेक म्हणजे आता तर खूप अभ्यास होतो आहे, मी पण अभ्यास करतो आहे की आयसोलेशनच्या पाठीमागं काय नेमकं आहे. दुसरी गोष्ट आहे की बाबासाहेब समजणं. एक तर जात आहे तो तर मुद्दा आहेच, पण बाबासाहेब समजणं ही खूप तशी कारण एक तर ते बंड करून उठतात जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये, पुरुष सत्तेच्या विरोधामध्ये, वर्गव्यवस्थेच्या विरोधामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आत्ताचा समाज तसा बघतच नाही. कारण हा जो काळ आहे ना, हा ज्ञानापासून माणसांना दूर घेऊन जाणारा काळ आहे, म्हणजे ज्ञानापासून तोडणारा काळ आहे. म्हणजे त्याला पोस्ट मॉडर्निस्ट काळ असं म्हणतात तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये. तर ह्या काळामध्ये बाबासाहेबांचा विचार घराघरामध्ये पोचवणं हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. कारण माणूस अविचारी अविवेकी माणूस हा एकमेकांना खाऊन टाकेल, एकमेकांचा खून करेल, आणि ते करतायत आत्ता. प्रचंड मोठी हिंसा या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मला या ठिकाणी व्यक्त व्हायला दिलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. एक शेवटचा आपण तुम्ही आता म्हणालात की बाबासाहेबांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, तो तुमच्या शाहिरी थोड्याशा अंदाजामध्ये झाला पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती आपण साजरी करतोय. एक शेवट होऊ द्या तुमच्या एखाद्या म्हणजे शाहिरी. भीमसंगरान लिहिली उजेडाची गाथा, वंदनेला चंद्रसूय झुकवीती माथा. ये रे भीमा ये रे भीमा झुकविला माथा, वंदनेला चंद्र सूर्य झुकवीती माथा. ये रे भीमा ये रे भीमा. जय भीम. खूप छान असं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवनपट आहे तो कुठेतरी आपल्यापुढे मांडण्यात आलेला आहे आणि तो मांडण्यात संभाजी भगत यांनी तो आपल्यासमोर मांडलेला आहे. लोकतंत्र मराठीच्या प्रेक्षकांसाठी हा आम्ही एक खास कार्यक्रम तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहोत. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे अजरामर आहे, कारण त्यांनी संपूर्ण घटकांसाठी काम केलेलं आहे. तळागाळातील लोकांपासून ते अगदीच पूर्ण भारतातल्या जनतेसाठी त्यांनी काम केलेलं आहे. नक्कीच अशा या महामानवाला आजच्या दिवशी लोकतंत्र मराठी वाहिनीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त लोकतंत्र मराठी वाहिनीकडून त्यांना त्रिवार अभिवादन.